नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ते अपडेट म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत. मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत 50,000 जागा निघाल्या आहे. तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आज आपण ते बघणार आहोत. यापूर्वी 13 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती अर्ज भरण्याची. आता नवीन तारीख आलेली आहे. यामध्ये तारीख बदलण्यात आलेली आहे. तुम्हाला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती मुदतवाढ किती तारखेपर्यंत दिली आहे आपण ते बघणार आहोत. मुख्यमंत्री योजना दूतकरिता नोंदणी आवेदन प्रक्रिया शेवटची तारीख 17 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी तुम्हाला 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यात येणार होता. आता तुम्हाला 17 सप्टेंबरपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. हा अर्ज आपण कशा पद्धतीने करायचा ही संपूर्ण माहिती हे बघणार आहोत. याला कोणती कोणती पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता काय, आपण ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपण कुठेही टाइमपास न करा महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघूया तुम्ही तुमचा फॉर्म कशा पद्धतीने भरता. त्यासाठी तुम्हाला हा योजना दूत.org वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता. या आल्यानंतर इथं नोंदणी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर यूथ यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला उमेदवार नोंदणी दिसेल. हे बघा इथं बघू शकता इलिजिबिलिटी काय काय आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं वय 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. तुमचं एज्युकेशन तुम्ही बॅचलर पास असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर आपल्याला ही टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. इथे आपला आधार नंबर टाकायचा. व्हेरीफाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय केल्यानंतर समोर असं की इंटरफेस येईल. आपल्याला आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला गेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं. गेट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. जो काही आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. ते OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. जो काही OTP आला असेल तो OTP टाकल्यानंतर आपल्याला आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपला टाकलेला आधार नंबर दिसेल. आधारचं नाव आपल्याला इथं ऑटोमॅटिक फिल झालेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID इथं टाकून घ्यायचा. इथं आपल्याला कन्फर्म ईमेल ID टाकायचा. इथं आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा. इथं आपला पुन्हा तोच पासवर्ड आपल्याला इथं टाकायचा. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा. कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा. इथं आपली जेंडर सिलेक्ट करायचं. इथं आधार कार्डची डेट ऑफ बर्थ आपल्याला ऑटोमॅटिक फिल झालेली आहे. इथं आपली जी काही कॅटेगरी असेल ते आपली कॅटेगरी इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर आपला जो काही व्हॉट्सअप नंबर असेल तो आपला व्हॉट्सअप नंबर टाकून घ्यायचा. व्हॉट्सअप नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा. इथं तुम्हाला तुमचा सिटी टाकायची. तुमची सिटी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपलं जे काही राज्य असेल त्या शहराचा पिनकोड असेल तो आपला पिनकोड इथं टाकून घ्यायचा. इथं त्यानंतर तुम्हाला विचारायचं डू यू हॅव अ स्मार्टफोन. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे किंवा नाही असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. तुमच्याकडे शक्यतो सगळं स्मार्टफोन असतो त्यामुळे आपल्याला येस या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या इथे विचारला हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. तुम्ही जरा ग्रॅज्युएशन झालं असेल तर बॅचलर करायचं आणि तुमचं जर PG झालं असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला PG सिलेक्ट करायचं. जे काय तुमचं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला टिक करायचं. इथं टिक केल्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करायचं. आय एम नॉट रोबोटवर क्लिक केल्याच्यानंतर रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायचं. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं लॉग इन सक्सेसफुल आपलं होऊन जाईल. आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपलं कंप्लीट प्रोफाईल यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. आपण जी काय पर्सनल माहिती भरली ती आपल्याला इथं समोर बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. तुम्ही वरती बघितलं असेल तुम्हाला तुमची भरलेली माहिती संपूर्ण माहिती दिसलेली आहे. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुम्हाला असं काही पहिलं ऑप्शन येतं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट्स JPG PNG PDF फाईलमध्ये तो आपल्याला अपलोड करायचा आहे. तुम्ही इथं तुमचं आधार कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. जिथे कुठे तुम्ही तुमचं आधार कार्ड ठेवलं असेल तुम्हाला तिथं तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं. तुमचं आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर
अपलोड या बटनावर क्लिक करायचं. अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स असं काही आपल्याला मेसेज येईल. असं तुमचं आधार कार्ड इथं अपलोड झालेलं आहे. इथे तुम्हाला विचारलं आहे हू हॅज असिस्ट यू फॉर फिलिंग द फॉर्म. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणी असिस्ट केलं आहे तुम्ही ते बघू शकता. तुम्ही सेतू केंद्रामार्फत, योजना दूत मार्फत, तुम्हाला कॉलेजमार्फत आपण जर स्वतः भरता त्यामुळे सेल्फ या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली विचारले सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर आर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. इथं तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचा तो जिल्हा आपल्याला इथं निवडून घ्यायचा. हे निवडल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला विचारायला इथं एज्युकेशन डिटेल. इथे तुम्हाला तुमचं एज्युकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे इथं झालेलं आहे. इथे तुम्हाला तुमचं UG त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा PG आपण घ्यायचं. इथं ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं ब्रँच टाकायची. इथे तुम्हाला ब्रँच टाकल्यानंतर तुमचं ब्रँच युनिव्हर्सिटी नेम टाकायची. जी काही तुमची युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला युनिव्हर्सिटी इथं आपल्याला टाकून घ्यायची. जी कोणती आपली युनिव्हर्सिटी होती ती आपल्याला टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला इथं आपलं सिलेक्ट पासिंग इयर करायचं. तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले ते तुम्हाला इथं तुमचं पासवर्ड आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. जे कोणतं तुम्ही पासआउट झालेलं वर्ष असेल तिथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा PG झालं आहे त्याचं मार्क मेमो आपल्याला इथं पुन्हा आपल्या इथं मार्कवर अपलोड करूया. मार्क मेमो इथं अपलोड करूया. इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपण इथं खाली इथं आपल्या इथं PGची माहिती विचारली आहे. जर तुमची PG झाली असेल तर तुम्हाला असं PG तुम्ही सिलेक्ट करताना टाकलं असेल तर तुम्हाला इथं तुमची ज्या याच्यामध्ये PG झालं असेल तुम्हाला तुमची MSc झालं असेल MSc करायचं. MA झालं असेल तर MA तुम्हाला इथं टाकायचं. त्यानंतर आपल्या इथं ब्रँच टाकून घ्यायची. इथे तुम्हाला तुमचं मास्टर डिग्री कशामध्ये झाली ते तुम्हाला इथं युनिव्हर्सिटी इथं तुम्हाला टाकायची. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमची मास्टर डिग्री झाली तुम्हाला इथं ते इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथं तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाला ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं PGचं मार्कशीट जे असेल तिथे तो आपल्याला अपलोड करून घ्यायचं. तुमचं युनिव्हर्सिटी नेम टाकून झाल्यानंतर तुमचं पासिंग इयर सिलेक्ट करायचं. तुम्हाला PGला किती टक्के होते ते टक्के आपल्याला इथं टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आपलं मार्कशीट इथं अपलोड करू. इथं मार्क मेमो ॲड करायचा. जिथे कुठे आपला मार्क मेमो असेल तो मार्क मेमो आपल्याला ओपन या बटनावर क्लिक करायचं. आपल्याला इथं बघू शकता फाईल साईज जनरेट द्यानंतर 500 KB पर्यंत आपल्याला साईज पाहिजे. या अशा पद्धतीने आपण मार्कशीट इथं अपलोड झालं आहे. या अपलोड बटनावर आपल्याला क्लिक करायचं. अपलोड केल्यानंतर अपलोड सक्सेसफुली आपल्याला असा मेसेज येतो. अशा पद्धतीने तुमचं मार्कशीट अपलोड झालं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड टू लिस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं. ॲड टू लिस्ट केल्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल. आपण आपली शैक्षणिक माहिती भरली आपल्याला इथं दिसेल. त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह या बटनावर क्लिक केल्याच्या समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला इथं बघायला भेटेल. आपल्याला आपली इथं पर्सनल डिटेल दिसेल आपण भरलेली माहिती. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे आल्यानंतर आपल्याला इथं हे ऑप्शन दिसतं मॅचिंग जॉब्स. यावर आपल्याला क्लिक करायचं. मॅचिंग जॉब्सवर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला इथं आपलं सिलेक्ट टाईप आपल्याला इथं विचारलं जाईल. तुम्ही शहरी भागातून आणि ग्रामीण भागातून आहात. तुम्ही जर शहरी भागातून असेल तर अर्बन करायचं आणि ग्रामीण असेल तर रुरल करायचं. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडेल दिसेल. त्यानंतर आपल्याला नगरपंचायत आपलं जे काही गाव असेल आपलं जे काही तालुका असेल तर आपल्याला सिलेक्ट करायचा. त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला असा काही समोर इंटरफेस तुम्हाला योजना दूत नंबर ऑफ वॅकन्सी दाखवलं जाईल. तुम्ही जिथं अप्लाय करते तिथं तुम्हाला वॅकन्सी दाखवलं जाईल. तुम्हाला इथं मिनिमम क्वालिफिकेशन इथं दाखवलं जाईल. ड्युरेशन हे फक्त 6 महिन्यासाठी आहे. तुम्हाला लोकेशन छत्रपती संभाजीनगर तुम्ही जे सिलेक्ट केलं तुमचं लोकेशन तिथं तुम्हाला ते दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय या बटनावर क्लिक करायचं. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ॲप्लिकेशन द जॉब सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. या अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री योजना दूत साठी तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात अप्लाय करू शकतात. तुम्हाला जो पाहिजे तो जिल्हा पाहिजे तो गाव तुम्ही अप्लाय करू शकतात. अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथं तुमचं इथं ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन इथं बघू शकता या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करून. आणि तुम्हाला जर वाटलं तुम्हाला हे ॲप्लिकेशन विड्रॉल करायचं तुम्ही हे विड्रॉल सुद्धा करू शकता. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करू शकतात.
ह्या अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया व्हिडिओ